भावे माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दि हरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे ब्रह्मांड नायकाला पंढरीतल्या मालकाला विश्वाच्या मालकाला एक मागणी मागतात। राहू दे कोणाला त्यांना लागली हवाबत झाली काय हरकत आहे। जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला आज विठाला काही दिवस सासूचे असतील काही दिवस सुनाचे सुनानं बी पदर घेतला पाहिजे। पंखा नाही एसी लावू पण धोतर नेसायचं उद्यापासून विठाला देहूतले मालक आजच्या अभंगाद्वारे पंढरीतल्या मालकांना मागणी मागतात। खरं तर मागणं हा संतांचा धर्म नाही पण कोणी मागावं काय मागावं किती मागावं कशाकरता मागावं आणि कधी मागावं हे ज्यांना कळतंय ती फक्त ज्ञानोबराय तुकोबराय आहेत। मागण्या कळतात ती संत आणि मागण्या कळत नाहीत ती माणसं। तुम्ही आम्हाला जरी संत म्हणत असताल तरी आम्ही माणसं आहोत संत नव्हे। संत ती आहेत आतापर्यंत ज्यांना अर्थाचं स्वप्न सुद्धा पडलं नाही ती संत। मग तुकोबराय आज विटेवरच्या मालकाला देहूतले मालक मागतात। पैसे नाही मागितले द्रव्य नाही मागितलं धान्य बाकी फौज फाटा जमीन जुमला हे काही मागितलं नाही मागितलं फक्त दास्यत्व। हे जगदानंद कंद जगतपते ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा मला तुमचा दास करून घ्या मला तुमचा सेवक व्हायचे। मालक सगळ्याला वाटते सेवक नाही वाटत। ज्या सासू सासऱ्यांनी 72च्या दुष्काळात एक टायमाच्या भाकरी खाल्ल्या आणि प्रॉपर्ट्या सांभाळून ठेवल्या त्या सासू सासऱ्याचा आदर पोरानं आणि काल परवाच्या झिपऱ्या सुनानं किती करायला पाहिजे आदर। पण ह्या सुद्धा नालायक सुनाला वाटतंय सासून पटकन किल्ल्या हातात द्यावा। तू कारभार करायच्या लायकीची नाहीस मंजुळा सारं इचकून जाईन ग तुला नाशिकला गटू उचलायला जावं लागते येड्यावानी करू नको। तिनं परिस्थिती पाहिली त्या सासूबाईनं त्या सासरे बाबानं परिस्थिती पाहिली एक टायमाची भाकरी कमी खाल्ली पोटाला कसा आवळला आणि वाटेल ते काबाड कष्ट करून भुरकीवर पाणी टाकून शिळ्या तुकड्यासोबत ती भुरकी खाल्ली ती चटणी खाल्ली म्हणून प्रॉपर्टी शाबित आहे। त्या सासू सासऱ्याचा माल दास व्हायचं जरा लक्षात ठेव वाटत नाही ती दास ती सून असेल त्या पोराला सुद्धा वाटते बापान पटकन आपल्या हातात कारभार द्यावा। तुला काय कळतं कंटुल्या जीनची पॅन्ट कटचं शर्ट भिताडासारखा मोबाईल बाप रात्रंदिवस फाटकी बनेल घालून लोकाच्या शेतात काम करतो। घुगडा तुला लाज वाटायला पाहिजे 90 रुपयाचा 90,000चा मोबाईल वापरायला। तू जगण्याच्या लायकीचा नाहीस नालायका विठाला मला सांगायचं याच्याकरता ज्यांनी आपल्यासाठी रक्त जाळलंय आणि घाम केलाय
घाम रक्ताचा होत असतोय, घाम पेलेल्या पाण्याचा होत नसतो बापू. रक्त जाळून तो घाम काळ्या मातीत टाकलाय. वाटेल ते काबाड कष्ट करून आपल्यासाठी संपत्ती कमवते, त्याचा जर दास वाटत नसल तर यायची लायकी आहे का पंढरपुरातल्या मालकाचा दास व्हायची? विठाला कोणालाही वाटतंय मालक हो, कोणालाही वाटतं, अक्कल नसणाऱ्याला पण वाटतंय मालक हो, दास नाही वाटत. पण तुकोबाऱ्याला दास हो वाटतंय. पण कोणाचा दास? भंगिऱ्याचा नाही. दास पंढरी रायाचे, रायाचे दास पंढरी रायाचे, रायाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे, दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. दैवाचे, दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. पांचटाचा दास व्हायचं नाही, हलकाटाचा दास व्हायचं नाही, भडव्यांचा दास व्हायचं नाही, नालायकाचा दास व्हायचं नाही. यांचा दास झाल्यावर आपल्याला कोण्या नरकात टाकावं ते यमाला सुद्धा कळणार नाही. दर्जेदार माणसाचा दास झालं पाहिजे. देशोदेश धाक जयाच्या उत्तरे, दयाचे कुतरे परिभारे, दयाचे कुतरे परिभारे. देशोदेश धाक जयाच्या उत्तरे, दयाचे कुतरे परिभारे, दयाचे उतारे परिभारे. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरी परिभली. ज्याच्या वाणीत देशोदेशी धाक आहे त्याचं कुत्र झालेलं परवडतं. विनोद शेठ मामा त्याचं कुत्र व्हायचं, पानछटायचा मालक पण व्हायचं नाही तर दास तर लांब सोडून द्या. एक जण म्हणला, साहेबानं आमच्या खांद्यावर हात टाकला, तुला दाबायसाठी टाकलाय. साहेबाच्या गोळ्या संपल्यात का ते तुला मोठं करीन आणि तो लहान होईन? आणि मग तुम्हाला भूकच लागन, साहेबांना माझ्या खांद्यावर हात टाकला. साहेब्या तुला दाबणार आहे. विठाला विठाला. कोणाचे बोट उचलायचे नाही. झाडाखालचा ऊस वाळत नाही, पेर लागतच नाही. झाडाखालचं सोयाबीन वाळत नाही, शेंग लागतच नाही. झाडाखालचा कापूस महिनाभर पाऊस नसू द्या वाळत नाही, बोंड लागतच नाही. मोठाले झाड बारखाल्याला मोठं होत देत नाहीत. आणि तरी म्हणतेत माझ्या खांद्यावर हात टाकला. गोळ्या संपल्यात का तुझ्या सोमळ्या? विडाला जो आपल्याला मोठं करतोय त्याचा दास व्हायचंय, त्याचा दास. तुकोबारा आहे का पंढरीतल्या मालकाचं दास्यत्व मागतात. जन्मो जन्मी तुझा दास. पुन्हा पंढरीचा वार करी, वारी चुकोने दिहारी. देवा मला पंढरपूरचा वारकरी करा. मला असं वाटतं या अभंगावर खूप कीर्तन केले असतील मी, मग मला लाज वाटली. मला आता बाळू तू दर महिन्याला पंढरीला वारीला जात जाय, नाही तर या अभंगावर तुला कीर्तन करण्याची लायकी नाही. विठाला जन्मो जन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, असा वार करी, वारी चुकोने दे हरी. नाही तर तिकडं वारी सुरू,
आणि इकडे एक म्हातारी मेल्यावर तिचा 13वाच कीर्तन करायला आहे. यम किती हानीन महाराज, इंचभर जागा ठवाचा नाही लाल करायची. किती हानी नियम तो नाही नाही. नित्य वारकरी कर संत संगे सर्व काळ. मला संतांचं सानिध्य द्या का. अखंड प्रेमाचा कल्होळ. संतांच्या सानिध्यात प्रेम असतंय. येतान बापू सांगत होते बिभीषण बुवा, झोपीत सुखे का पैशात सुखे. त्याच्यात नाही आणि पैशात नाही. एका माणसाला सांगितलं ह्या हॉलमध्ये पैसे येतं पण 3 दिवस झोपायचं नाही आणि पैसे मोजित राह. जितके मोजशील तितके तुला देऊ. 22 घंटे मोजले, बोटाचे कांडे उघडले, ठसे संपले. असतेत ना ठसे बोटा, इतके पैसे मोजले. पण 22 तासाच्या नंतर म्हणला 3 दिवस जागायचं. म्हणलं मी वाचत नाही गडे. पैसे का अंगाव घेऊन फुकून घ्यायचं का, मला झोपायचं. मग पुढचं लय बहादर होतं, चरबट होतं. ते काही इतकं सोपं होतं वे देणार. ते म्हणला 3 दिवस पैसे जितके मोजशील तितके तुला. ते म्हणला 3 दिवस जागत नाही. मग 3 दिवस झोपून राहायचं, डोळा उघडायचाच नाही, सगळे पैसे तुला. ते म्हणला मी का मेलो का. 3 दिवस झोपायला मी मेलो म्हणजे झोपीतच सुख नाही आणि पैशातही सुख नाही. सुख फक्त पंढरपुरातल्या मालकाजवळ आहे. सुख रुपाई से कोण तुझे सांगा. सुख रुपाई से कोण तुझे सांगा. माझ्या पांडुरंगा सारी घेते सारी घेते. माझ्या पांडुरंगा सारी घेते. सुख रुपाई सुख रुपाई जगात सुखरूप असं कोण नाही, तो फक्त विटेवरचा मालक आहे. आणि पुन्हा ऐकायचं असेल तर बहुपायी संतांच्या सानिध्यात सुख प्राप्त होते, आनंद प्राप्त होते, प्रेम प्राप्त होते. वाल्यासारखा पापी जगात कोणी नव्हता. अर्धक्षण घडता संताची संगती. काही वेळापुरती 6व्या क्रमांकाच्या संन्याशाची भेट झाली. 6व्या क्रमांकाच्या संन्याशानं 19 संन्याशी वाचनात आले. त्याच्यात काही ब्रह्मचारी पण होते, पांढऱ्या कपड्यातले काही होते आणि भगव्या कपड्यातले होते. 19 यायनं एकानंही पैशाला हात लावला नाही. त्याच्यापैकी 1 नंबरचा संन्याशी मारुतीराय आणि 6व्या क्रमांकाचे संन्याशी देवर्षी नारद. आणि हे नारद किती माणसं मारले त्याचा पत्ताच नाही. अशा वाट पाड्या वाल्याला नारद भेटले आणि नारदाचं दर्शन वाल्यानं घेतलं. वाल्याचे वाल्मिक, वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक झाले. केले रामायण रामाधी. कुठं सुख भेटलं. किती माणसं मारून किती पैसे कमिलते, कवडीचं सुख नाही. सुख फक्त संतांच्या सानिध्यात. म्हणून अखंड प्रेमाचा कल्होळ. संतांच्या सानिध्यात सुख प्राप्त होते. म्हणून देवा मला संतांचं सानिध्य द्या. शेवटची मागणी केली. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. तीर्थ 360 सांगितले. तसे 350 गंगा येतात. 349 भारतात येतात. 2734 उपनद्या आहेत भारतात. 2734 उपनद्या. शिक्षण असू द्या मग 7वी तरी पण सांगतो. हे मेमरी कार्ड चांगलं दिलं आहे 250 GB म्हणून तर हे कमी जीबीचा मोबाईल वापरतो मी. तुमचे काय भेताळासारखे आहेत पण त्याच्यात काही गर्दा येतो, कोणाला गर्दा जातो. हा मोबाईल पतिव्रत आहे, याच्यात काही गर्दा येत नाही, याच्यात जात नाही. आणि मला काय घ्यायला मी केवढा घेईन ना विनोद शेठ, आहे का नाही. तुरी कापूस मला लय मोठं होत आहे. मी सोन्याचा घेईन, कॅमेरा चालू आहे, खोटं कशाला बोलायचं.
भरपूर शेतीतून पैसे येतात, पण आता लोक लुगडं घातलं म्हातारपणी गाऊन घालायचं नाही. विठाला हो 2734 उपनद्या आणि 349 मुख्य तीर्थ. एकच तीर्थ बाहेर गेलं नेपाळमध्ये, गंडकी नावाची गंगा. तिथे भगवान पांडुरंग परमात्माला पाषाणहून पडावं लागलं. हे 349 तीर्थ रोज दुपारी पंढरपूरला येतात. शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी येते पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिते चरण. 349 तीर्थ तुमच्या माझ्यासारख्या पाप्याने आंघोळ केले होते मळून जातात आणि मळालेले तीर्थ शुद्ध होण्यासाठी चंद्रभागेत जातात. म्हणून चंद्रभागे स्नान. म्हणून देहूतले मालक म्हणतात, भगवान मला चंद्रभागेचं स्नान देऊन टाका. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला श्रद्धेने मोठ्या अट्टाहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनाट परंपरा. गुरुवर्य धर्मनिरपेक्ष कर्तव्यनिरपेक्ष आणि सेवेचा फार मोठा दारवंट असलेले सद्गुरू कैकाडी महाराज गोर गरिबावर सज्जनावर रंजल्या गांजल्यावर अतूट कृपा करणारं गोडसं व्यक्तिमत्व. महान मुनी अशा लोकांना ऋषी म्हणायचं, योगी म्हणायचं, तपस्वी म्हणायचं. जे समाजाची सेवा करतात ते तपस्वी असतात. काय मगाशी एक सहज वाक्य ऐकलं, लोकांनी ज्यांना धान्य द्यावं त्या धान्याची बँक काढावी, त्याच्यावर मिळालेलं उत्पन्नावर शाळा चालवावी. किती मोठा धर्मनिरपेक्षपणा असेल, किती सात्विकता असेल, किती तात्विकता असेल, किती मोठा सेवेचा योग असेल. लाखो कीर्तनकार सुद्धा त्यांची बरोबरी करणार नाहीत. विठाला अशा महान तपस्वींची 46वी पुण्यतिथी. चालत असलेला सोनेगाव करमंडळी तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा, एका सद्गुरूची साधूची तपस्वींची पुण्यतिथी, त्यानिमित्त चालत असलेला सोहळा आणि त्या सोहळ्यात आजच्या 7व्या दिवसाचं कीर्तन माझ्याकडं आलं. एका परमपावन साधूच्या पदस्पर्शाने पुनीत असणारी भूमी अशा ठिकाणी कीर्तन करण्याचा योग येतोय. ते माझं परम भाग्य. कीर्तन काय रोजबी येतं. टँकरनं दारू पेले त्याच्या तिरविलसुद्धा आमचं कीर्तन. काय करावं लागतंय, त्याला पैशात जोर झालेला असतो, बलित असते ते आम्हाला. काय त्याला फुकून दिल्यावर त्याच्या सरणातून दारूचा वास आला तरी त्याचे पोरं कीर्तन ठेवतात. आता महाराजाला ते 2 घंट्या करतात, ते समजितेत बैल म्हणून. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली, मी एकटाच जातो का? हा सगळेच गुतले ना. कोणी चमच्यानं पेला असन, कोणी तांब्यानं पेला असन, कोणी हाऊत तोंडाला लावला असन. चमच्यान पण बाटलेत ना. विठाला विठाला. पण ज्या साधूने साधना केली, समाजाची सेवा केली, फार मोठा सेवेचा उत्तुंग वारसा ज्यांच्या जीवनात हे पंढरपुरातल्या मालकाच्या अंतःकरणातली लोक असतात. अशा सद्गुरू कैकाडी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पवित्र मातीमध्ये त्यांचा भक्तीचा सुगंध आहे. अशा ठिकाणी कीर्तन करण्याचा योग येते. ते कीर्तन करायचं सुद्धा भाग्य असतं. गावकरी मंडळी, परमपावन साधूच्या अधिष्ठानाने पुनीत असणारा पावन सीतारामगड, तिथं तुम्ही सगळी भेटायला आली. तारीख अगोदरच घेतली होती विभीषण महाराजांच्या फोनवर, पण सगळी मंडळी तिथे सुद्धा भेटायला आली. मला वाटते पुन्हा एका जगदंबेच्या ठिकाणी कीर्तन होतं, 22ला सुद्धा भेटायला आली मंडळी. वा.
गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील तेवढ्यांना विनोदजी धन्यवाद. मला काय नाव पाठ नाहीत सगळ्याचे, आणि नाव पाठ करून मला कुठं तुमची ग्रामपंचायत लढवायची? काय आगाव पण आहे का? संपलं कीर्तन करायचं, निघलं. बायता पाणीन फिरता साधू, साधून फिरत राहून पाण्यान वाहत राहा. पाण्यान वाहनं बंद केलं की शेवाळ येतंय, आणि साधू एका जाग्यावर राहिला की जेवाऱ्या पाडायला लावते. विठाला विठाला म्हणून गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सद्गुरू कैकाडी महाराजांच्या चरणी दंडवत करतो. सेवेचा फार मोठा उत्तुंग गरुड झेप ज्यांच्या जीवनात होती, असे महात्मे शरीरानं जरी गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी पंचक्रोशीत राहावं. तरुणाच्या अंतःकरणात त्यांचा गोड सासा उत्तुंग भक्तीचा सेवेचा असा झरा तरुणांच्या अंतःकरणात जावो आणि तरुणांनी कर्तव्याची बार पार पाडो, ही सद्गुरू कैकाडी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, प्रभू मला तुमचा जन्मोजन्मी दास व्हायचंय. देवानं विचारलं, तुकोबर आहे, बाकीचे देव नाहीत का? मग त्या देवाचा दास व्हानं. तुकोबर आहे म्हणले, देवा मी भंगिऱ्या देवायला मोजीत नाही, मी भंगिऱ्या देवायच्या पाया पडत नाही. शेंदरी हेंदरी हो न पूजी भूते केते. जे देव स्वतःच्या पोटाकरता भीक मागायले त्या भीक माग्या देवायच्या मी पायाच पडत नाही, तर दास कशाला सांगता? मी नाही त्यांचा दास होणार. दास हा दर्जेदार देवांचा झालं पाहिजे. हो, जे देव स्वतःच्या पोटाकरता भीक मागते त्या देवायचा दास कशाला व्हायचं? आमचा मित्र म्हणला मला आसरा लागल्यात. बेबीशन बुवा हसू नका, इतक्या नालायकाला मी कसा मित्र म्हणील? पण तुम्हाला राग येईन म्हणून मा मित्र म्हणायलो. हे असे नालायक मित्र तुमचेच असते. विठाला विठाला ते म्हणलं मला आसरा लागले आता, आणि म्हणलं कुठाल्या? आमच्याच इरीवरल्या. म्हणलं ईर कोण पाळली? ते म्हणलं मीच पाळली. मग आसरा मानल्या कोणी? ते म्हणलं मीच. आणि तो मानलेले तुला लागत असतात का? काय चौरे त्या आश्रयामध्ये? तू आज दगड उचलले, तू आज शेंदूर लावला, तू आज बशिल्या, पुन्हा मिस्त्री म्हणला इथं सिमेंट कालवायचं, पुन्हा आसरा उचलल्या, पुन्हा तिथं वाळूचा ढिगल लागला, तिथं टोपल्यात भरून पुन्हा उचलल्या, आणि मग पाठथराला चिटकिल्या. त्याला या बाया म्हणतात गुपित आसरा. गुपित काय? यायला बी कोण गुरु भेटला काय माहीत. त्याचं नाव सांगा, त्याला नदीत आणतो. विठाला दम नाही कीर्तनाला, दम नाही भागवताला, दम नाही रामायणाला. आता शिवपुराणं बी आपल्या महाराष्ट्रात भरपूर चालले, तर काय पाच काम नाही, पण गुण नाही तुम्हाला. तुम्ही कुठं ज्ञानोबर आहे तुकोबर आहेच ऐकत. बम दवाखाने भरले दसरा झाल्यावर, 9 दिवस येईन उपास धरले. साबुदाणा खाय, भगरीचा भात खाय, भगरीच्या दशमी संग भेंडर खाय. हा देवी मेंढी आहे का भेंडर खाला? काही सोंग बाबा काय. 9 दिवस चपला घालीत नाही. सोयाबीन कापायला गेली द्वारका तू तशीच. मी आमच्या इथली सांगायलो, इथे येऊन मला काय घेणं? फुकट कळण शेंडी वळवळ आहे का नाही? हो, हेमोग्लोबिन कमी झालं, आमकं कमी झालं, तमकं कमी झालं. कोण सांगितले माय तुम्हाला असे उपास? आणि देवी जर उपासान भेटली असती तर मी ह्या नवरात्रापासून पुढच्या नवरात्रापासून नुसत्या काजूवरच राहिलो असतो ना. हा माय इथं 3 घागरीच पाठिल्या असत्या सोन्याच्या, आहे का नाही? उपासान देव भेटत नसतो माझ्या माईनो, त्याच्यासाठी चांगलं वागावं लागतं. बायकावर दगड टाकल्यावर तुम्हाला लय खसखस पिकली, आणि तुमच्यात का कमी शेंदाडे आहेत का कडू जहर? हा
तुमच्यातले पण काही 9 दिवस जगदंब. हो जगदंब. मी म्हणलं वा काय जगदंब, तुळजापूरच्या देवीनं जन्माला आणला हो जगदंब. वा वा वा. 9 दिवस पलंगावर बसत नाही, बाजावर बसत नाही, गादीवर बसत नाही, 9 दिवस भाकर खात नाही, साबुदानावर टप्पू. आणि दसरा झाला की घोरपडी धरी तू. महाराज या सोंगाचा परमार्थ करणाऱ्या लोकांना आणि ज्या देवांना सोंग आवडत आहे ते देव तुकोबारायला आवडत नाहीत. विठाला 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 विठाला. माझ्या माईंनो सज्जनांनो, आपण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातली लोक आहोत. आपण पाखंड्यांना मानायचं नाही, भोंदू महाराजांना सुद्धा मानायचं नाही. आईशे कैशे झाले भोंदू, कर्म करोनी मनती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. हा संत कैकाडी महाराजांसारखे संत झाले सद्गुरू गाडगे महाराज, संत दुनियादास महाराज. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमलेल्या पट्टीवर चाले हातभटी. बुवा रंगाने दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. लेकराला स्वप्नी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणलंय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करीची वचीव, निर्दयी माणसाला कशी नाही किव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. बुवा रंगानं दिसतो बगळा, बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. या बुवा बाजी भंगिऱ्या महाराजाच्या पण नादी लागायचं नाही. पवित्र डोकं चांगल्या महाराजांच्या पायावर टेकायचं. चांगल्या ज्यानं पाप केलंय अशा महाराजाच्या पायावर जर तुम्ही डोकं ठेवलं तर त्याचं पाप तुमच्या अंगात येतंय. म्हणून नाही नालायकाचं दर्शन घ्यायचं. पाणी पिना छान के, गुरु करना पछान के. पाणी गाळून प्या, आजार होणार नाही. आणि महाराज आचरण शुद्ध पहा, तुमचं जीवन उजळण. आचरण भ्रष्ट महाराज कोट्याधीश जरी असल तरी त्याच्या संगतीत तुम्हाला जळावे लागेल. विठाला विठाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा मला कोण्याही देवाचा दास करू नकोस, मला दास फक्त तुमचा व्हायचंय. प्रश्न केला, असं माझ्याकडं काय आहे? तुम्ही जेवढी लोक इथं बसलेली मला आशीर्वाद देताल तेवढा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल की पंढरपुरातल्या मालकाचा दास का व्हायचं. आध्यात्मिक क्षेत्रातल्या वारकरी संप्रदायातल्या बऱ्यापैकी लोकांना गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचं नाव पाठ असेल. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर, प्रचंड विद्वान व्यक्ती. ज्ञानोबाराय आपण पाहू शकत नाहीत, पण ज्ञानोबाराय पाहाचे ज्ञानेश्वरीत. तुकोबाराय पाहू शकत नाहीत, तुकोबाराय पाहाचे गाथ्यात. नाथबाबा पाहू शकत नाहीत, ते बघायचे नाथ भागवतात. पण ज्ञानोबारायच्या नंतर, तुकोबारायच्या नंतर, निळोबारायच्या नंतर जर कोण ज्ञानाचा सूर्य असेल ते रंगनाथ गुरुजी परभणीकर होते. आणि रंगनाथ गुरुजींचे वंशज रानोबा नावाची एक व्यक्ती महिन्याचे पंढरपूरचे वारकरी होते. का पंढरपुरातल्या मालकाचा दास वाचे याचं कारण सांगतो. आणि देवानं सुद्धा तुकोबारायला विचारलं, तुम्हाला माझाच दास का? या शब्दाचा अर्थ नौकर. माझाच कशा करता दास वाचे? तर त्याचं उत्तर ऐका पुढे. ते पंढरपूरचे महिन्याचे वारकरी होते. दशमीला सकाळी पंढरीला जायचे, स्नान करायचे. एकादशीच्या दिवशी स्नान, नगर प्रदक्षिणा, कळसाचं दर्शन. त्या काळात गर्दी नसल्यामुळे देवाचंही दर्शन व्हायचं. आणि द्वादशी सोडायच्या नंतर दुपारच्या नंतर रानोबा महाराज गावाकडं निघायचे.
पंढरपूरची वारी करून 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 रानोबा महाराजांचे पाय वाकले, पाय असे पाय झाले, पंजे जवळ आले आणि गुडघे बाहेर गेले. तर रानोबा महाराजाचे चालता चालता घोटे घासत होते, घोटे, इतके पाय वाकले. काय वाऱ्या करीत होते महाराज लोक. आता एकच दिवस वारीत जातो, सेल्फी काढतो आणि सगळ्याला व्हॉट्सअपला दाखवतो मग वारीत गेलो, आणि तिथून आल्यावर पुन्हा इकडं पाखरं हानी तू. देवाच्या का गोळ्या संपल्यात का, देवाचे का डोळे बंद झालेत. किती नाटकं आमच्याकडे, किती नाटकं. ही लोक नाटकी नव्हती महाराज. पाय वाकले, पाय वारी करू करू, आणि फार दिवस वारी करत असताना शरीर थकलं आणि एके दिवशी घरच्या लोकांनी सांगितलं, पुरे झाली आता, नकोय वारी, तुम्हाला चालता येत नाही, तुमचे पायाचे घोटे असे घासतात, त्याला जखमा झाल्याता. तर त्यांनी सांगितलं, वारीला जातो म्हणून पाय घासतेत, वारीला जातो म्हणून पाय वाकलेत, वारीला जातो म्हणून जखमा झाल्यात, आणि घरी जर झोपलो तर सोनं होईन का? पायी निष्ठावंत लोकांची भाषा असते. सोनं होईन का माया शरीराचं? घरचे लोकांनी बोलणं बंद केलं आणि रानोबा महाराज वारी करतच होते. एकदा पंढरपूरहून परत गावाकडं निघाले. सोनपेठ गाव होतं त्यांचं, परभणी जिल्ह्यातलं सोनपेठ. आणि ते निघाले परत एका गावात असंच मंदिर. त्या काळात आता इतकी मोठी मंदिरं नव्हती, आता बऱ्यापैकी सुकाळ असल्यामुळे मंदिरं वगैरे सभागृह मोठी मोठी झालेली आहेत. राजकीय लोकांचं सुद्धा योगदान त्याच्यात आहे. आणि मग छोटी छोटी मंदिरं होती त्या काळात. एका मारुतीरायाच्या मंदिरामध्ये रानोबा महाराजांचा मुक्काम, वळकट टाकली, भोपळा भरून आणला, खुंटीला अडकवला, भजन केलं. आणि भजन आटपल्याच्या नंतर मधुकरी मागितली. मधुकरीमध्ये 1-1.5 भाकरी आली असेल, चतकोर तुकडा देत होते. त्या काळात एवढी जेवारी नव्हती ना, बंदी भाकरी द्यायला फार अडचणी होत्या. अहो काही लोकायला जेवायलाच एकदा होतं. असं जर जीनच्या पॅन्टीवाल्याला सांगितलं तर ते म्हणतील गिरगावच्या बाळूच्या गोळ्या संपल्यात, याला हॉस्पिटलमध्ये न्या म्हणतील. आता इतका अन्नाचा सुकाळ, आता सुकाळ झालाय. इथं बसलेल्या कोण्याही तरुणांनी 60-70 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारा, भाकरीचा दुष्काळ किती होता. शेतात भाकरी नेल्याच्या नंतर डबे तर नव्हतेच ना, टिफिन नव्हते, पालवात गाळणं म्हणायचे, पालव म्हणायचे, त्याच्यात बांधून. तर भाकरी खाल्ल्याच्या नंतर जो कुस्कूर पडतो का, त्या असा करून हातावर घेऊन खात होते. आता इतके उतू आले. संध्याकाळी खिचडीचं कुकर शिजवलं आणि संध्याकाळी नाही खाल्लं की पहाटे पालथं केलं. हो, असंच जर करत राहताल तर 2050 अन्नाचा दुष्काळ येणार आहे. हो, मी काही शाप देत नाही आणि माझं थोडंच लागणार आहे कोणाला, पण तज्ज्ञाचं वाक्य सांगतोय, अन्नाची जी नासाडी करते त्या लोकांना त्याचा पश्चाताप होईल, ते पाप फेडावं लागेल. महाराष्ट्रात शक्यतो ते होणार नाही, कारण आपल्याकडे अन्नाला देव समजून खाणारी माणसं आहेत. मोठ्या मोठ्या लग्नामध्ये असे कवटं फेकून दिल्यासारखे गुलाबजामुन, आपल्याला शुगर आहे, घेतो कशाला सुंबळ्या, नाही म्हणले मी गोड खातच नाही. मग तू बैल आहे का घ्यायला? बैलाला कळत नाही किती वैरण टाका, ते नाही म्हणतच नाही. आपण माणसं आहेत ना, लागेल तितकं घेतलं पाहिजे. फार दुष्काळ होता. माझ्या लहानपणी एक तलावाचं काम चालू होतं, पाझर तलावाचं. सोमवारचा दिवस होता आणि त्या बाईल सोमवार होता आणि सोमवारी पगार वाटायचे 8 दिवसाची, वर्षल यायला. त्याचं नाव त्याला वर्षल म्हणायचे. शासनाचा माणूस येत होता जिल्हा परिषदचा, आणि ते वर्षलना अशी यादी काढी, चला अमक्या बाई, तमकेराव वगैरे वगैरे. तर ती बाई आली आणि त्या बाईच्या अशा वटीत आंबाड्या भाजल्या होत्या. आंबाड्या नाही कळायच्या जीनच्या पॅन्टीवाल्याला. तुमच्यासाठी काळ गोड आलाय राजू हो. आंबाड्या मीठ लावून भाजलेल्या होत्या आणि ती बाई रांगेला लागून आंबाड्या खात होती. तो वर्षलनं जवळ आल्या, विचारलं, बाई काय खाल्या? काही नाही साहेब, सोमवार सोडायले. तर वर्षल म्हणले, बाई सोमवार भाकरी नाही, पोळी नाही, भाजी नाही, भाकरीसाठी ज्वारीच नाही, तर भाकरी खाऊ कशाच्या? आणि मग तुम्ही रांगेला लागल्यावर कसं काय आंबाड्या खाल्या? अजून माझी अर्धी बरास खांदायची राहिली आणि मुकदमानं सगळ्या बराशीचं माप दिलंय, पाप नकोय म्हणून हा टाईम
तिथं बसून आंबाड्या खाण्यापेक्षा रांगेला लागून आंबाड्या खाले आणि उरलेल्या टायमात बराच खाल. वर्षलचे डोळे भरून आलते, डोळे भरून. एका बाईला 2 नायब तहसीलदार पोरं झाले, आता रिटायर आहेत ते पोरं, नायब तहसीलदार. त्या बाईला भेटलो मी, म्हणलं बाई त्या काळात पोरं कसे तहसीलदार केले? बाईनं सांगितलं महाराज दोन्ही बाळंतपणाच्या वेळेस बाळंतीन झाल्यावर भाकरी खालाच नव्हती. तांदूळ कुंदऱ्याची भाजी शिजिली, त्याच्यात मिठाचा खडा टाकला, अशी पिळली आणि ते भाजीचे पिळे खाल्ले आणि त्या भाजीचं दूध येत होतं आणि या दोन्ही लेकराला पाजित होते आणि त्या भाजीच्या दुधावर हे पोरं शिकले आणि मग हे नायब तहसीलदार झाले. ह्या परिस्थित्या फक्त जुन्या लोकांना माहीत आता. ह्या पटक्यावाल्यांना, टोप्यावाल्यांना, माझ्या वयातल्यांना काय माहिती आहे? ते म्हणतील याच्या गोळ्या संपल्या, ते काही पण सांगायले. विचारा मागच्या लोकांना किती परिस्थित्या नाजूक होत्या. चतकोर भाकरी दिली असेल मधुकरीमध्ये आणि मग ती आणली, थकून गेलेले होते, अर्धी भाकरी खाल्ली, झोपले. रात्रीच्या 1 वाजता एक व्यक्ती मंदिरात आला. जन्मोजन्मी तुझा दास, तुकोबाराय विटेवरच्या मालकाचा दासत्व का मागतात त्याचा पुरावा आहे का? आणि मग ती 1 वाजता रात्री व्यक्ती आली आणि ती आल्याच्या नंतर रानोबा महाराजांच्या अंथरुणाला असं पायाला स्पर्श केला. कोण आपण? मी वाटसरू आहे. मारुतीरायाच्या मंदिरात दिव्याची वात होती, छोटीशी बारीकसा दिवा. त्या मिनमिन त्या दिव्याच्या प्रकाशात रानोबा महाराजांनी पुढच्या व्यक्तीला पाहिलं, प्रणाम केला. आपण वाटसरू एवढ्या रात्री चालत आलोय? बरं, मुक्काम इथंच करायचा. पण रानोबा महाराजाने विचारलं, चालत आले म्हणजे जेवण? काही नाही, पिशवीतली मागितलेली अर्धी उरलेली मधुकरी देऊन टाकली. त्या व्यक्तीनं ती मधुकरी खाल्ली. कळेल तुम्हाला ती व्यक्ती कोण होती तर. ती मधुकरी खाल्ली, तृप्तीचा ढेकर दिला, वळकटी बाजूला टाकली आणि त्या वाटसरून रानोबा नावाच्या वारकरी म्हणजे श्रीमंत श्री ज्ञानसूर्य गुरुवर्य रंगनाथ गुरुजीच्या वंशातली व्यक्ती होती ती वारकरी. आणि त्या वाटसरूनं सांगितलं, तुम्ही दिलेल्या भाकरीमुळं तृप्तीचा ढेकर झालाय, आता मला झोप लागल. मी काय करतो, मी तुमचे 10-5 मिनटं पाय दाबतो. वारकरी कोणाला म्हणायचं? त्या रानोबा नावाच्या वारकऱ्यानं सांगितलं, दादा मी आता 4थ्या आश्रमात आहे रे, मी 4थ्या आश्रमात आहे. आणि ज्या दिवशी 4था आश्रम स्वीकारला त्या दिवशी बायकोला पाणी टाकायचं बंद झालं आंघोळीला. 4थ्या आश्रमात प्रवेश केला त्या दिवसपासून आंघोळीला बायकोला पाणी टाकू देत नाही. बायकोला आंघोळीला पाणी टाकू देत नाही तर तुला हातपाय कसे दाबू देईल? ही वारकऱ्यांची निष्ठा आहे. हे निष्ठावंत वारकरी लोक इतके तात्विक असतात, एवढे सात्विक असतात, एवढे अधिकारी असतात आणि त्यांना वारकरी म्हणायचं. त्यांच्यामुळं संप्रदाय चालू आहे. आमच्यासारख्या टपराच्या गाडीत बसून इकडं तिकडं फिरणाऱ्याच्या हातात संप्रदाय नाही. जे निष्ठेनं वागतात त्यांच्यामुळं संप्रदाय. विठ्ठला नाही करू देत म्हणे, मी तुम्हाला माझी पायाची सेवा, पाय दाबू देत नाही. पण अंथरून बाजूला सरकल्याच्या नंतर रानोबा महाराजाच्या पायाला जखमा झालत्या, जखमा. वाटसरूनं सांगितलं, वारकरी बाबा तुम्ही पायी चालतात, तुमच्या पायाला जखमा आहे आता? हो म्हणे, मी परिस्थिती नाजूक होती, बूटसुद्धा भेटत नव्हता. आणि ते म्हणले पैसे नसल्यामुळं बूट भेटत नाही, म्हणून मी ठरिलं आपल्याला बूट घ्यायला पैसेच नाहीत ना, मग बिना बुटाचीच वारी करायची. इतकी शिस्तता. तर त्या वाटसरून सांगितलं, पायाला खडे टोचत असतील, वाळलेल्या काड्या टोचत असत्याल, किती तुम्हाला त्रास आहे? असू द्या, मालक निभून नेतोय. तर त्या वाटसरून सांगितलं, माझ्याकडे एक औषध आहे आणि ते औषध तुमच्या तळपायाला लावलं की तुमच्या जखमा राहत्यात, मी लावू का? तर रानोबा नावाच्या वारकरी बाबानं सांगितलं, माझ्या हातावर औषध द्या, मी माझ्या हातानं तळपायाला लावतो. तुमच्यासारख्या वाटसरूचे पाय माझ्या तळपायाला कशाला, कुठेही पाय पडतेत, नकोय. तर त्या वाटसरून सांगितलं, महाराज हे औषध किती बाऱ्या पुढे घासायचं, किती बाऱ्या मागं घासायचं, किती दाबून पाय घासायचा, किती प्रमाणात लावायचं तुम्हाला कळणार नाही, मला कळतंय. ते वाटसरू नव्हता, तो पंढरपुरातला मालक होता, तो पंढरीतला मालक होता.
आणि मग नाईलाजानं रानोबा महाराजांना पाय समोर करावा लागला आणि त्या वाटसरूनं ते औषधी त्यांच्या पायाला लावली. हे निमित्त मात्र कृपा कटाक्षे नाळीले. तिथं काय औषधाची गरज आहे का? पाहिल्याबरोबर जखमा दुरुस्त झाल्या. पण महाराज ते रानोबा महाराज होते, त्याने विचार केला या व्यक्तीचा हात लागल्याबरोबर जखम नीट होती, त्या अर्थी माणूस नाही. हात धरला, सांगितलं दादा, वाटसरू दादा, मी जीवनभर पंढरपुरातल्या मालकाची वारी केली, तुम्हाला या वारकऱ्याची शपथ आहे. आपण खरं कोण आहेत सांगा ना कोण आहेत? रूप प्रगट झालं, चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली आणि मालकाच्या पायावर दंडोत घातला. तेव्हा तुमच्या या हाताने माझ्या तळपायाला औषध लावलं. भगवान रडू लागले. काय सांगितलं भगवंतानं रानोबा महाराजाला? रानोबा महाराज, तुमच्या या निष्ठेच्या वारीचं कर्ज माझ्या डोक्यावर झालंय. देव सुद्धा ऋणी होताच तो कर्जाने. ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, धनी देलावणी तो धनी देलावणी जो धनी देलावणी जो धनी देलावणी ब्रह्मांडाचा धनी संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, ब्रह्मांडाचा धनी संती केला ऋणी, संती केला ऋणी, संती केला महाराज, या निखळ सेवेचं पुण्य, या पुण्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं. तो संती केला ऋणी. पाय दुरुस्त झाले. विटेवरच्या मालकाने रानोबा नावाच्या वारकऱ्याला एकांतात, साक्षीला फक्त एक वारकरी, त्या वारकऱ्याचं नाव आहे मारुतीराय. विश्वातला 1 नंबरचा वारकरी. मारुतीराय सारखे वारकरी कोणी झाले नाही आणि ते वारकरी सानिध्यात होते. विटेवरच्या मालकानं सांगितलं, रानोबा महाराज, आता चलण्यासाठी तळपायाचा त्रास संपला, पण पाय वाकलेले सरळ करू का? तुमचे पाय सरळ करू का वाकलेले? रानोबा महाराज देवाला म्हणतात, देवा, पाय काय सरळ करशील तू? मी जर तुला मागितलं तर मला तू 20 वर्षाचा तरुण करशील. आणि काय देवाला अशक्य आहे? रानोबा महाराजाला 20 वर्षाचा तरुण केलं असतं, तरुण. पण देवा, जे घिन्ने नको रे देवा, माझे तळपाय नीट केलेस एवढं पुरे झालं. वाकलेले पाय जर सरळ केलेस तर मराठवाड्यातले लोक तुझ्या पाया पडायला येणार नाहीत, माझ्याच पडतील. हा, म्हणून अवडंबर नको म्हणणारी खरी वारकरी असते. हे अंगाला पसारा चिटकून घेत नाहीत, हे खरी वारकरी आहेत. देवा, मी एवढे माझे पाय वाकले ते तुझ्या वारीनं, जर माझे पाय सरळ झाले तर लोक म्हणतील हाच देव आहे, आपण याच्याच पाय पडावं. देवा, मला देव हाच नाही, मला तुझा दास व्हायचंय. दृष्टांत संपला. राजे हो, नित्यानं वारी करणाऱ्या वारकऱ्याची सेवा पंढरपुरातला मालक करतो. वारकऱ्यांची सेवा पंढरपुरातला मालक करतो. वारकऱ्याची चर्या पंढरपुरातला मालक करतो. वारकऱ्याच्या पायाच्या जखमा पंढरपुरातला मालक दुरुस्त करतो. त्याच्यावरची संकट पंढरपुरातला मालक दुरुस्त करतो. याचा व्यासंग तुकोबारायच्या अंतकरणात होता. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जो देव वारकऱ्याच्या सेवेत आहे, आपण त्या देवाचं दास्यत्व करायचं, बाकीच्यांचं नकोय. म्हणून मालक पाहिलं, हेची व्हावी माझी आस, 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 हेची व्हावी
एका भक्तासाठी खाली येतो याच्याकरता देवा मला तुझा दास व्हायचे. पुन्हा एक प्रकरण ऐका. चोखोबरायच्या मंडळीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. आपले शब्द शिका. किमान महाराष्ट्रातल्या लोकांनी तरी आपल्या शब्दाची जोपासना करा. अभिजात भाषा कोणती असेल तर मराठी भाषा आहे. बापू, मराठी भाषा जर जिवंत नाही राहिली तर कीर्तन कोण्या भाषेत करणार आहेत? म्हणून भजन कोण्या भाषेत करताल? मराठी भाषा सर्व भाषांची राणी आहे, सर्व भाषांची मालकीण आहे, बॉस आहे सर्व भाषांची. एवढी मराठी भाषा. प्रसूती शब्द शिकलेल्या मुलींना प्रसूती कळत नाही, डिलेवरी पटकन कळती. तेव्हा माईक हातात आलं की इतका धर्मावर बोलतो जसा धर्म याच्या बापानं सुरू केलता. आणि धर्माची जोपासना करीत नाही सुमळ्या. नुसती टेक धर्म सांगायची नुसती माईकवर. प्रसूती म्हणजे बाळांतपण. प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. घरी कोणी नव्हतं. सासूबाई अगोदर जात राहिल्या. सासरे बुवा गेले. त्या बाईच्या सासऱ्याचं नाव पण रानोबाच होतं. माझ्या वाचनात 14 रानोबा आले, 14. त्याच्यापैकी एक रानोबांचं चरित्र सांगितलं आणि दुसरे रानोबा होते चोखोबरायचे वडील. हे एक रानोबा.